3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. इराण इस्रायल युद्धाची भारताला मोठी झळ. युद्धामुळे 6 भारतीयांचा बळी तर 3 लाख भारतीय मायदेशी परतले. 21 दिवसांनंतर ही इराण इस्रायलकडून क्षेपणास्त्राचा मारा सुरूच. युद्धाच्या आगीची सर्वसामान्यांच्या खिशाला झळ. मुंबईकरांचा आवडता वडापाव दुपटीनं महागला. 10 रुपयांच्या कटिंग चहासाठी आता 12 रुपये द्यावे लागणार. दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायाला फटका. युद्धामुळे पॅकिंग प्लास्टिकचा तुटवडा. प्लास्टिक पॅकिंगचे दर दुपटीनं वाढले. शेतकऱ्यांसह दूध उद्योगालाही युद्धाची झळ. इराण इस्रायल युद्धामुळे पेट्रोल डिझेल महागलं. प्रीमियम पेट्रोल 2 रुपयांनी महागलं. औद्योगिक डिझेल 22 रुपयांनी महागलं. सध्या पेट्रोलच्या दरात बदल नाही. अमेरिकेनं इराणचं लढाऊ विमान उडवलं. इराणचे अनेक रॉकेट लॉन्चर्स उद्ध्वस्त केले. अमेरिकेकडून हल्ल्याचा व्हिडिओ जारी. मुख्यमंत्री महोदय भगतगणांचं काय? घरातला भेटणाऱ्या एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील आणि केसरकरांचा फोटो पोस्ट करत संजय राऊतांचा सवाल. कॅप्टन अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव अखेर पोलिसांच्या ताब्यात. जाधव सांभाळायचा खरातचं ऑफिस. देशभरात आज रमजान ईदचा उत्साह. देशभरातील मशिदीमध्ये नमाजासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी. मध्य रेल्वेवर आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत विशेष ब्लॉक. ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील फलाटाचा विस्तारीकरणाचं काम हाती. अनेक लोकल्स रद्द होणार. पश्चिम रेल्वेवर आज रात्री 1:30 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत ब्लॉक. प्रभादेवी रोड ओव्हरब्रिजच्या गर्डर डी लॉन्चिंगसाठी ब्लॉक. चर्चगेट ते दादर दरम्यान लोकल सेवा बंद राहणार. ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. ठाणे ते वाशी या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा बंद राहणार. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. आरटीई अंतर्गत प्रवेश देणाऱ्या शाळांचं अनुदान थकवलं. राज्य सरकारनं गेल्या 12 वर्षात शाळांचे 3000 कोटींचे अनुदान थकवलं. विद्यार्थ्यांना शाळांकडून योग्य वागणूक मिळत नसल्याचं समोर. उन्हाच्या लाटेला पावसाचा ब्रेक. भारतापासून अफगाणिस्तानपर्यंत 1000 किलोमीटर लांबीचा पावसाचा पट्टा सक्रिय. देशभरातील तापमानात मोठी घट. उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळीनं झोडपलं. मराठवाड्यामध्ये अवकाळीचे 2 बळी. पंचनामे करत नुकसान भरपाईचे सरकारचे आदेश. तर विदर्भात 2 दिवस वादळी पावसासह गारपिटीचा इशारा. सांगलीच्या खानापूरमध्ये गारपिटीमुळे द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान. भाजप नेते वैभव पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. राज्य सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी. खानापूर तालुक्यातील नागनाथ नगर इथे बगाड पळवण्याचा सोहळा. नागनाथांच्या यात्रेनिमित्तानं बगाड पळवण्याची ऐतिहासिक परंपरा. लाखो भाविक यात्रेत सहभागी. रत्नागिरीमध्ये लोटे परशुराम MIDCवर आंतरराष्ट्रीय संघर्षाची सावली. गॅस टंचाई, कच्च्या मालाचा तुटवडा आणि बेरोजगाराची तिहेरी कात्री सध्या आहे आणि त्यामुळे औद्योगिक वसाहत संकटात.